रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या 2 मार्चला आलेली आहे होळी। दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो। 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आहे आणि या दिवशी होळीचा सण साजरा केला जाणार आहे। तर पहा, या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 3 मार्चला संध्याकाळी 5:07 होणार आहे। म्हणजेच काय, तर फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा, जिला आपण होळी पौर्णिमा असं देखील म्हणतो, तर ती 2 मार्च 2024ला सोमवारी असणार आहे। तर या दिवशी आपल्याला होळी पेटवायची आहे, होळी प्रज्वलित केली जाणार आहे। तसेच 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण देखील आहे आणि चंद्रग्रहण तसंच प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्ती होत आहे। म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होळीचं दहन म्हणजे होलिका दहन, होळी ही आपल्याला 2 मार्चला संध्याकाळी साजरी करायची आहे। 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे। या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे। चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाचे नियम वेद जे काही आहेत, सूतक काळ आहे, तर ते सुद्धा आपल्याला पाळावा लागणार आहे। होळीचा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। होळी या सणाचं फक्त हिंदू धर्मातच महत्त्व नाही, तर इतर शास्त्रामध्ये देखील याचं महत्त्वाचं स्थान आहे। होळी दहन म्हणजेच मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करणे, या गोष्टीचे हे प्रतीक आहे। होळीचा अर्थ केवळ लाकडे जाळणे नाही, तर आपल्या मनातील लोभ, क्रोध, अहंकार आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना अग्निसाक्ष नष्ट करणे असा देखील होतो आणि म्हणून हा सण आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो। या दिवशी आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट गोष्टी जी आहे, तर ती आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये जाळून टाकायचे आहेत आणि चांगले गुण जे आहेत तर ते अंगी बाळगायचे आहेत। म्हणून हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो। तसेच या सणामागे अनेक धार्मिक कथासुद्धा सांगितल्या जातात। धार्मिक दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला होळीच्या दिवशी पाळायचे आहेत। होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागितले तरी देखील आपल्याला काही 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि 99% लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही। जर आपण होळीच्या पवित्र दिवशी आपल्या घरातून या 3 वस्तू कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी घरातून साथ सोडून निघून जाते, घरामध्ये दारिद्र्य, गरिबी येते, कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येऊ लागते, घरामध्ये भांडणे, आजारपण हे सुद्धा येईल। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा। आज या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही वस्तू सांगणार आहोत त्या वस्तू आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनाच्या दिवशी या दोन्ही दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत। 2 मार्चला होळी आहे आणि 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे। या दोन्ही दिवशी जे काही नियम आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत। होळी हा सण जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो। या पवित्र दिवशी आपण वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी होळी पेटवत असतो। मंदिरासमोर सुद्धा होळी पेटवली जाते, गल्लीमध्ये सुद्धा होळी पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये काही प्रकारच्या वस्तू सुद्धा अर्पण केल्या जातात। म्हणजेच काय, तर वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आयुष्यातून या दिवशी होळीच्या दिवशी अग्नीमध्ये जाळून टाकल्या जातात आणि याच दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत तर या इतरांना जर दिल्या किंवा काही वस्तू आपण दान केल्या तर त्याचा वाईट परिणाम आहे तर तो देखील आपल्याला भोगावा लागत असतो। बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की पहा की मी भरपूर कष्ट मेहनत करत आहे, परंतु माझ्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही किंवा माझ्याकडे पैसाच टिकत नाही। अशा वेळी काय होतं, जेव्हा विशेष अशा काही तिथी असतात तर त्या तिथीवरती आपल्याकडून काही अशा छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत नकळत होत असतात आणि म्हणून आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही, लक्ष्मी आपली साथ सोडून निघून जाते, घरात गरिबी दरिद्रता जी आहे तर ती येऊ लागते, आपल्याला सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो आणि म्हणून शास्त्रानुसार ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही कुणालाही द्यायच्या नाहीत। अगदी तुमचा सक्का भाऊ असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाहीत। तर याचे वाईट परिणाम जे आहेत
तर ते तुम्हाला स्वतःला भोगावे लागू शकतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडूनही तुम्ही उधार पैसे घेऊ नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जो कोणी होळीच्या दिवशी इतरांकडून पैसे घेतो किंवा कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद जे आहे तर ते थांबतात आणि त्या घरातून लक्ष्मी ही कायमचा काढता पाय घेते. म्हणून या दिवशी चुकूनही तुम्ही कर्ज घेऊ नका. तुमचे पैसे जे आहे तर ते कोणालाही देऊ नका. कोणाकडून उसने पैसे जे आहे तर ते चुकून देखील घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल की या दिवशी हुताशनी पौर्णिमा आहे त्यामुळे अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात. तर बघा, जेव्हा इतरांकडून वस्तू खरेदी करून घेतो तेव्हा आपण त्या बदल्यात पैसे देत असतो. म्हणून तुम्ही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता. फक्त पैसे जे आहेत तर ते उसने कोणाला द्यायचे नाहीत किंवा कोणाकडून घ्यायचे नाहीत. तर ही सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला अवश्य पाळायची आहे. या दिवशी उसने पैसे घेतले किंवा उसने पैसे दिले तर आर्थिक परिस्थितीवरती नकारात्मक गोष्टींचा परिणाम होतो आणि जेव्हा हे पैसे आपण समोरच्या व्यक्तीला उसने देतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा गरिबीला सामोरे जावं लागत असते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीचा कोप देखील होतो आणि लक्ष्मी ही आपलं घर सोडून निघून जात असते. यानंतरची पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे लग्नाच्या वस्तू. ज्योतिषशास्त्रानुसार होळी दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील इतर वस्तू ज्या असतात, जसे काही स्त्रियांचे दागिने असतील किंवा इतर काही लग्नातल्या मौल्यवान वस्तू असतील, त्या कोणत्याही बाहेरच्या स्त्रीला तुम्ही देऊ नका किंवा या वस्तूंचं दानसुद्धा तुम्ही करू नका. या वस्तू जर आपण बाहेरच्या एखाद्या स्त्रीला वापरलेल्या दिल्या की तर ते पतीसाठी खूप हानिकारक मानले जाते. तसेच पतीच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा देखील कुमकुमत होतो. शुक्रग्रह हा धनासंबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी आपले दागिने, मौल्यवान वस्तू किंवा सुवासिनी स्त्रीला कुठल्याही इतर देऊ नका. दानच नाही तर वापरायला सुद्धा द्यायचं नाही. त्यामुळे आपल्या पतीची प्रगती ही खुंटत असते. त्यामुळे ही एक चूक महिलांनी अजिबात करू नका. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्याला गरज आहे म्हणून आपली टिकली असो, आपल्या बांगड्या असो किंवा आपलं काही मेकअपचं सामान असो, आपलं काही ज्वेलरी असो तर ती एक दिवस का होईना वापरायला देतो. परंतु अशा तिथीच्या वेळेस तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती करायची नाही. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी आपल्याला मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. बऱ्याच वेळा आपल्या शेजारी आजूबाजूला जे काही लोक असतात त्यांच्या घरातलं मीठ संपलं की ते आपल्याकडे वाटी घेऊन मीठ मागायला येतात. मीठ जे आहे तर ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी, होळीच्या दिवशी आपल्या घरातील मीठ हे कोणाला उसनं दिलं तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण त्यांच्या घरी पाठवतो असं मानलं जातं. आणि म्हणून या दिवशी चुकून देखील तुम्हाला मिठाचं दान जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. जर तुमच्याकडे कोणी मीठ मागायला आलं तर त्याला सरळ सांगायचं, आजच्या दिवशी कोणालाही मीठ उसनं देत नाहीत, त्यामुळे मी मिठाचं दान या दिवशी अजिबात करत नाही. तर उसने सुद्धा तुम्हाला कोणाला द्यायचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरातील साखर जी आहे तर ती साखर सुद्धा कोणाला द्यायची नाही. होळीच्या पवित्र दिवशी आपण साखर इतरांना उसने किंवा साखर दान केली तर शुक्रग्रह जो आहे तर तो कुमकुमत होतो. त्याचा प्रभाव जो आहे तर तो कमजोर होतो, प्रभाव कमी होतो आणि शुक्रग्रह जो असतो तर तो आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. त्यासाठी त्याचा जर प्रभाव कमी झाला आपल्या कुंडलीतून आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येत असतात, तसेच आर्थिक अडचणीसुद्धा येत असतात. त्यामुळे चुकूनही या दिवशी महिलांनी आपल्या शेजारच्यांना साखर जी आहे तर ती उसनी देऊ नका. ही महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायची आहे. तसेच या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की दूध असेल, दही असेल तर या वस्तू देखील तुम्हाला इतरांना द्यायच्या नाहीत. या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात. लक्ष्मीला आपल्या घरातून टिकवून ठेवायचं असेल तर या दोन वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी, धुलीवंदनाच्या दिवशी सुद्धा कोणालाही द्यायच्या नाही. तसेच या दिवशी आपल्या घरातील झाडू हा सुद्धा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारी जे कोणी राहतं त्यांचा झाडू कधी कधी सापडत नाही. अशा वेळी आपल्याकडे 5 मिनिटासाठी झाडू मागतात. अशा वेळी सहज आपण आपल्या घरातील झाडू काढून त्यांना देत असतो, परंतु हे ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे. झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं. दिवाळीच्या दिवशी आपण झाडूची लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो आणि हीच लक्ष्मी जर आपण इतरांना दिली तर लक्ष्मी आपलं घर सोडून कायमचं निघून जाते आणि घरात दारिद्र्य, अलक्ष्मी येते. म्हणून या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरातील झाडू जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही. या काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला
होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजे 2 मार्च आणि 3 मार्च या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत. जर कळत नकळत या वस्तू तुम्ही कोणाला दिल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी बघा, तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करायचे नाहीत, कारण की होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो असतो तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. काळा रंग जो आहे तर तो नकारात्मक ऊर्जा हा खूप जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करत असतो, म्हणून तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत. अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी हा नियम नक्की पाळायचा आहे. यासोबतच या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू नये. या व्यतिरिक्त तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि गुलाबी या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू शकता, परंतु हे 2 जे रंग आहेत तर ते तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी होळीची पूजा करताना किंवा होळीचं दहन करताना तुम्हाला चुकूनही आपले केस जे आहे तर ते मोकळे ठेवायचे नाहीत. आपलं डोकं जे आहे तर ते तुम्हाला झाकून घ्यायचं आहे, म्हणजे उघड्या डोक्याने होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही. आपण मोकळ्या केसांनी किंवा उघड्या डोक्याने जर होळीची पूजा केली तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा आपल्यावरती खूप जास्त पडत असतो. हा नियम फक्त स्त्रियांनी नाही तर पुरुषांनी सुद्धा पाळायचा आहे. पुरुषांनी सुद्धा होळी दहन करत असताना अशा वेळी पुरुषांनी सुद्धा आपल्या डोक्यावरती टोपी घालायची आहे किंवा रुमाल तरी तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की सत्यनारायण पूजा ही नेमकी कधी करावी, तर सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्हाला 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी करायची आहे. 6 नंतर तुम्ही बघा या दिवशी सत्यनारायण पूजा करू शकता. तसेच होळी दहन सुद्धा तुम्हाला 6 नंतर करू शकता. होळी दहनाचा शुभ मुहूर्त तो असणार आहे तो 6:30 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही होळी दहन करू शकता. सत्यनारायणाची पूजा सुद्धा करू शकता. यानंतर 3 मार्चला धुलीवंदन आहे. आपल्याला होळीचं दहन किंवा सत्यनारायण पूजा ही करता येणार नाही, कारण की पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या 2 मार्चलाच करायचं आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.